नमस्कार मंडळी. तर ज्यांनी हे मंदिर बघितले असेल त्यांना कळालंच असेल आणि ज्यांनी नाही बघितले त्यांच्यासाठी थोडीशी माहिती. बाजार सांगवी, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर इथले हे मंदिर आहे आणि रेणुका मातेचं हे मंदिर आहे. जत्रानिमित्त एवढं सुंदर असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे मंदिराचं. तर चला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण डेकोरेशन दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये थोडीशी माहितीसुद्धा सांगणार आहे. तर बोड्याचा किंवा सोंगाचा कार्यक्रम कधी असणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. तर मी तुम्हाला सोंग कधी निघणार आहे हे सांगणार आहे. तर 31 मार्चला सकाळी 4ला जे मुलं नाचवतात त्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे, छोटे मुलं. आणि सकाळी 6 वाजता 31 मार्चला सकाळी 6 वाजता आपला नरसोबाचं सोंग निघणार आहे. तर ज्यांना या सोंगाचं दर्शन घ्यायचं असेल त्यांनी सकाळीच पहाटे 5-5:30ला मंदिरात हजर राहायचं आहे. 6 वाजता आपलं सोंग निघतं आणि यात्रेचा कार्यक्रम आपला 2 एप्रिलला आहे, जे की भाविकांनी 9 दिवसाचे उपवास धरलेले असतात. ते उपवास आपले 2 एप्रिलला संपणार आहे आणि त्या दिवशी 2 एप्रिलला लागणार आहे. गळ लागल्यानंतरच भाविकांचे उपवास सुटतात. आणि ज्यांना कोणाला हे रिअलमध्ये प्रसंग पाहायचे असेल त्यांनी बाजार सांगवी इथे येऊन देवीच्या यात्रेची मस्त पूर्ण आनंद घ्यायचा आहे. आणि 2 एप्रिलला यात्रा आहे तर त्यांनी नक्की यायचं आहे. आणि खूप सुंदर प्रकारे आपलं मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात आणि खूप सुंदर असं. आणि इथं आता तुम्हाला एकदम शांत वाटतंय मंदिर, कारण की हा रात्रीचा टाईम आहे. जेव्हा जत्रा असते ना, यात्रा असते ना, तेव्हा एवढी गर्दी असते ना, तर देवीचं तोंड बघणंसुद्धा एवढं मुश्किल होऊन 1-1, 2-2 घंटे आपल्याला लाईनमध्ये उभं राहणं पडतं, तेव्हा पुढे आपल्याला देवीचं दर्शन होतं. आणि हे बाहेरचं पूर्ण डेकोरेशन आहे. आणि तुम्हाला जर सोंगाचा किंवा गळाचा वगैरे व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ बनव, म्हणून मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि मी आता तुम्हाला मंदिराबाहेरचा थोडासा परिसर दाखवणार आहे. किती मस्त प्रकारे सजावट केलेली आहे आणि रात्रीचं किती सुंदर असं दिसतंय. तर तुम्हाला जर हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे आणि हा मंदिराचा पूर्ण बाहेरचा परिसर आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल सुद्धा आवडला तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे हे. एकदा नक्की मंदिराला भेट द्या आणि यात्रेला देखील भेट द्या. 2 एप्रिलला नक्की या आणि आपल्या यात्रेचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि 31 तारखेला आपलं बोहडा असतो, सोंगाचा कार्यक्रम. आणि जे छोटे छोटे 5 वर्षाच्या आतील मुले असतात त्यांना